नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला आपला माऊली चाललेला आहे सालाबाद प्रमाणे. आता तिसरा आहे वर्ष आपला माऊलीचा तिथे जाण्याचा. आणि बघू शकता माऊली आता निघलेला आहे. टेम्पो आलेला आहे आपल्याला. मित्रांनो तसाच गेल्या म्हणजे मयूर फक्त नाचवणार आहे. आणि आई माऊलीला तुम्ही असं हिला भरभरून प्रेम द्या. आजपासून हिचा आई नवीन आयडी खोलणार आहे. इंस्टा आयडी क्रिशा माऊली. आणि क्रिशाच्या अकाउंटला जा. आपण पहिली रील आई एकविराच्या पासून चालू करणार आहोत. आपण पालखी कोण पण करेल कोण हँडल करणं भाग महत्वाचं असते. दादा खरी गोष्ट का नाही. कुठं काय होतं एक पोरगा चुकला नाही पाहिजे किंवा एक पोरगा कुठं आला नाही पाहिजे. मित्रांनो बघू शकता आता आई एकविरा बसवलेला नंतर आपला तुम्हाला तर माहिती आहे दादाचा पहिला मान आहे ना. दादा इथं आलेला आहे. आपण तरच तेव्हा काम थांबवलेलं आहे. देवीची मेकअप केलेली आहे. पण एक जो आईचं कुंकू असतंय जो काढाचा ठेवलेला आहे तो कोणत्यावर ठेवलेला आहे तो तुम्ही समजून घ्या. आणि दादाचा आणि खरं सांगते त्या दादाच्याकडे आणि दादाच्यासाठी थांबवलेला आहे मी कुंकू काढासाठी. बघू शकता शैलेश दादा आपला आलेला आहे. शैलेश दादा आणि यावरती काहीतरी वेगळं केलं. आणि दरवर्षी तुझी माऊली तुझी सेवा आपल्या पालखीसाठी लागत असतात. अशी वर्षानुवर्षी तुझी सेवा आपल्या पालखीसाठी लागत राहते. हीच आई एकविरा करणी प्रार्थना. आणि तू देतो आम्हाला ही संधी. एकविरा माय माझी एकविरा माय भक्ताव तुझी माया हाय. एकविरा आहे माझी एकविरा आहे भक्ताव तुझी माया हाय. तुझ्या पदरान माऊले सुखाची छाया हाय. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटला साहेबांचं नाव मिळलंच पाहिजे. आम्ही आग्री आहोत. म्हणजे आग्र्यांच्या लोक दिवा पाटलांचं नाव मिळलंच पाहिजे. कारण आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या भूमिपुत्रांच्या. अरे अख्ख्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नाही तिथे आमच्या माऊलीचं नाव नाही. तर हाय मित्रांनो चला नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला आपला माऊली चाललेला आहे सालाबाद प्रमाणे. आता तिसरा आहे वर्ष आपला माऊलीचा तिथे जाण्याचा. आणि बघू शकता माऊली आता निघलेला आहे. टेम्पो आलेला आहे आपल्याला. टेम्पोवाले पण आपल्याला सपोर्ट देतात. नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला ते कधी भाडा नाही घेत. आपण फक्त आता ते CNG भरून जाऊ तर आपल्याला कधी भाडा नाही बोलत. आणि चला मानाच्या पालखीला आता माऊली चाललेला आहे. सकाळीच बघू शकता टेम्पो पण लागलेला आहे. बघू शकता आपले नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची पोरं आमच्या गाडीच्या पुढेच आहे. क्रिशा दीदी आई एकविरा होणार आहे. आणि तिचा रोल जो आहे तो बघू शकता तुम्ही. थोड्या वेळात आपण आता चाललो आधी. आता क्रिशा दीदी आमची पूर्ण फॅमिली आहे. आणि माझा पोरगा बाहेर मागं माऊलीच्या जरी बसलाय बघू शकता. आणि तसंच दादाचं आपलं सगळं एकविराच्या पालखीला चाललेला टेम्पो बघू शकता आमच्या उरणमधून. मित्रांनो आता आम्ही आलो CNG भरायला. बघू शकता माऊली आतमध्ये आहे बघू शकता. आणि जो नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला चालला आहे. आणि आपण टेम्पो गोंडू ना ताई का बोलले वहिनी फक्त CNG भरा बरोबर आहे. कारण ते कधीच भाडा घेत नाही आपल्याविषयी म्हणजे पालखीला नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला. बाकी त्यांचा भाडा आपण देतून. आणि आपल्याला ते कधी पण अर्धी रात्री टॅम्पो यो असतंय विंदेण्याचा. कधी पण तुम्हाला लागला तर संपर्क साधा. माझ्या नावाचा पोराचं नाव प्रिन्स आणि याचा टेम्पो पण नाव आहे प्रिन्स. मित्रांनो बघू शकता आता आम्ही चालू नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला. आणि तशी देवी झालेली आहे माझी पोरबाला आणि माझी फॅमिली बसलेली आहे. आता ते देवीचा रोल केलेला आहे. आणि माऊली सोबतच आहे तुम्ही बघू शकता. आता माझी आई तुम्हाला बोलू का कशी तिची ताई वेळेला आता कॉम्प्लेनला आता आम्ही आहोत. तिथे रोल केला आहे आई एकविरेचा. चला असाच लहान मुलांना सपोर्ट द्या. मित्रांनो बघू शकता आता माऊली आपला आलेला आहे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला. आणि सगळी पब्लिक जशी जशी आलेली आहे सगळी. आणि थोड्या वेळ आता माऊलीचा कार्यक्रम चालू होईल. आपली फॅमिली गाडीत बसलेली आहे. देवीचा रोल बघू शकता. आणि तसा सगळी पब्लिक आता जसा आईच्या दर्शनाला जशी लोकांना समजते तसा चाललाय ना. वाट बघतो वर्षाची वाट बघतो ना. हीच वर्षाची वाट बघतो का आईची पालखी कधी निघते नवी मुंबईची आहे. आणि खरंच माऊली आल्याबरोबर सगळे आपली लोक पोरं म्हणजे फॅन फॉलो सगळे. आणि सगळ्यांना आनंद वाटते का माऊली आले हो. दादा खरी गोष्ट का नाही. सगळ्यांना जो तुमचा सगळ्यांचा प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत ना. तो आनंद असते आमचा. आता माऊली पूर्ण सुटा आहे. आता आपण चालू मध्ये माऊलीला उतरवू घ्या.
तर मित्रांनो मी आता माऊलीला उतरतोय. माऊली खुल्ला आहे आतमध्ये. जय एकविरा सगळ्यांना मित्रांनो. जय एकविरा. माऊली चला माऊली. मित्रांनो तसाच गेल्या वर्षी आपण आई एकविरा काढलेली बरोबर ना माऊलीवर. तर यंदा आपण वेगळाच काहीतरी करू. सगळ्या म्हणजे गेल्या वर्षी आई एकविरा नवी मुंबईचं मानाचं नाव होता. तर तुमचा सगळा प्रेक्षकांचा प्रेम माऊली थांब. तुमचा सगळा प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणून सगळा प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणून आपण इथपर्यंत आहो ना. असाच तुम्ही प्रेम ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे ज्याला जर व्हायरल व्हायचा आहे ना ज्याला मोठा व्हायचा आहे त्यांनी नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला पहिला यावं. खरं सांगताय तुमचा सगळा प्रेक्षकांचा प्रेम आहे. आज आपल्याला तुम्ही माझे व्हिडिओ बघले शिव सरांचे बरोबर म्हणजे हिरोच्या बरोबर आपल्याला काम मिळला. मला माहिती नव्हतं तिथं हिरोचा काम पण आई एकविराचा आशीर्वाद आहे आपल्यावर. आणि आपण तिथं पैशांसाठी गेलोच नव्हतं. आपल्याला माहितीच नव्हतं. आपल्याला वाटलं रील्स करायची आहे काय. मला फोन केला त्यांना सांगला टेम्पूचा भाडा जसा बस येतोय. त्या गेलो सर भेटले ते आणि त्यांच्यासोबत आवरा माऊलीने काम केलं ना त्याही आपल्याला आवरा सपोर्ट दिला ना सगळेही. सर स्वतः शूटिंग चालू असताना मला बोलले माऊलीला काय जेवायला दिला का आपल्याला. तर तुमचा सगळा प्रेक्षकांचा प्रेम आहे. आता आपण नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला येताना सगळ्यांना तो आईची पालखी निघायच्या अगोदर माऊली कधी येतोय ही सगळ्यांना या होती. खरंच सगळेही बघू शकता. असाच प्रेम ठेवा न सगळेही सुखरूपान जा ना सुखरूपान चालत द्या. एकमेकाला साथ द्या. कोण कुठं आला असेल काय केलं असेल आई एकविराचं आई माऊलीचं म्हणजे मी फक्त नाचवणार आहे. आणि आई माऊलीला ना तुम्ही असं हिला भरभरून प्रेम द्या. आजपासून हिचा आई नवीन आयडी खोलणार आहे. इंस्टा आयडी क्रिशा माऊली आणि क्रिशाच्या अकाउंटला जा. आपण पहिली रील आई एकविराच्या पासून चालू करणार आहोत आपण. भरभरून हिला प्रेम द्या. पुढच्या वर्षी वेगळाच काहीतरी आपण आणू ना. असा तुमचा सगळ्यांचा प्रेक्षकांचा प्रेम राहू द्या. खरंच सांगते तुमच्या मुलं आम्ही आहो ना. बरेच जण मला बोलतात दादा त्या दिवशी नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला सॉरी इथे गेलतो कल्याणचे दादा तुमच्या बरोबर फोटो काढ. माझ्या बरोबर नाही मी तुमच्या बरोबर फोटो काढले कारण तुम्ही व्हायरल करता आम्हाला म्हणून आम्ही व्हायरल होतो. दादा बरोबर नाही युट्यूबवर दादा आपल्याला ही लोक व्हायरल करतात बरोबर ना. खरं सांगतो आपण लाईक नाही करू खालच्या माणसांना. जो अकाउंट एकदा मोठा झाला ना कारण खालच्या माणसाला कोणला अकाउंटला बघा तुम्ही लाईक नाही करीत करा. गरीबाला पुढं जाऊ द्या. आपण खरं सांगते तुम्हाला जी बरीच लोक सेलिब्रिटी झाली ते कोण काय कसंच नाही. मला तुमच्या बरोबर फोटो करायचा असते. आज माझ्यासाठी आवडी भरभरून येऊ माऊलीच्या सारा जमा झाले लोक. खरं सांगतोय मला आवडा आनंद वाटते ना काय ही लोक माझी आहेत. खरं सांगते ही लोकांना जी बघतात ती पण. तर आई एकविराला बसूया आपण आता घोड्यावर. चला सांगताय जे खरा पुढारा घेतात म्हणजे मी असा कोणालाच कमी नाही लेते न तर कसं असते दादावर की दादानाच पुढे दाखवतात असा कोणालाच सगळे मी पहिला बोललो काय सगळेही पहिले चांगले पाय चालूच या सगळे एकमेकाला साधे तुमची मेहनत घेणं असते. आज तुम्हाला खरं सांगते तुम्ही मला भरभरून प्रेम दिला होता. नुसता माऊली येतोय पण त्या माऊलीला संभलणारा माणूस इकडे कार्तिक आणि यो माझा भाचा कार्तिक पाटील आणि प्रिन्स यो माझा मुलगा आहे मोठा. खरं सांगतो 10वीला आहे आता आणि माझी मुलगी. पण मी तर सांगते तसा एक भरभरून सगळ्यांचा प्रेम असते लक्षात ठेवा. तसा नवी मुंबईच्या मानाच्या पालखी आपण 50 नाही 10,000 लोक जाऊ पण त्यांना जे हँडल करणं असतात ही दादाचं पुढं असतात. खरं सांगते मी त्यांचा आभारी म्हणते शैलेश दादाचा बंटी दादाचा आणि बरेच अख्ख्या टीमचा. खरं सांगते हात जोडून समोर खरा सांगते तुम्हाला कारण ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत आवरा घडवायचा आणि आवरा नेवाचा खावायची गोष्ट नसते. ते मला नाही वाटत का कधी असं कोणी मोठपणा करून सांगितलं. मी जसं अजून तसं मी बोलते मी माझा लाल नाही करत. तर ह्या माणसाची मेहनत घ्यायची सांगताय ना. BMW कोण पण येईल पण त्याला पेट्रोल टाकून किंवा डिझेल टाकून चालवणं पाहिजे. पालखी कोण पण करेल पण हँडल करणं भाग महत्वाचं असते. दादा खरी गोष्ट का नाही. कुठं काय होतं एक पोरगा चुकला नाही पाहिजे किंवा एक पोरगा कुठं आला नाही पाहिजे. म्हणून मी आई चरणी प्रार्थना दरवर्षी करते का पोरा जशी सुखरूपान जाऊ दे सुखरूपान येऊ दे. बरोबर नाही आई एकविराचं मित्रांनो बघू शकता. आता आई एकविरा बसवलेला नंतर आपला तुम्हाला तर माहिती आहे दादाचा पहिला मान आहे ना. दादा इथं आलेला आहे. आपण तरच तेव्हा काम थांबवलेलं आहे. देवीची मेकअप केलेली आहे. पण एक जो आईचं कुंकू असतंय जो काढाचा ठेवलेला आहे तो कोणत्यावर ठेवलेला आहे तो तुम्ही समजून घ्या. कारण आई एकविराचा कुंकू ना जो आईचा भगत खरा सांगतोय जे एकविराचा जो मान आहे दादाचा आणि खरं सांगते त्या दादाच्याकडे आणि दादाच्यासाठी थांबवलेला आहे मी कुंकू काढासाठी. माऊली शुभम दादा आलेला आहे बघ. आता आई एकविरा व आपण कुंकू म्हणजे जो
आईचा कुंकू आहे तो दादाच्या हाताशी काढायला लावू. कारण गेल्या वर्षी पण आई एकविरा जी काढलेली माऊलीवर दादा बरोबर ना, आणि नवी मुंबईच्या मान पालखीचा तो दादाच्या नावाशी दादाच्या हाताशी काढलेला. दादा आता कसा वाटला तुला? आज वेगळाच रूप ओपन केला. आटके बघू शकता, दादाला पण आवडला. सगळ्यांना तुम्हाला प्रेक्षकांना असाच आम्हाला प्रेम ठेवा ना, असाच एक आमचा मोबाईल नाही, आम्ही गरीब माणसं, आम्ही सगळ्या इकडे आमच्या युट्यूबला लावून बघायचा. असाच प्रेम पाहिजे रे सगळ्या पोरांचा. बघा दिदीला दिदीच्या पाया पड, नाही आशीर्वाद दे त्याला, नाही आशीर्वाद दे दादाला. आई एकविरा झालेली आहे ना, असाच प्रेम पाहिजे तुमचा. बघा मित्रांनो, सगळ्यांनी खूप प्रेम दिलाय, खूप खरा सांगतोय. काय असते सगळ्याही, म्हणजे दादा पण मला बोलला फोटो काढायचा आहे, तर आपण काढू, सगळ्यांचंच काढू. तर सगळ्या तुमच्या बरोबर मला फोटो काढायचा आहे, माझ्या बरोबर तुम्हाला नाही. पुन्हा नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला भेटतो ना दादा, कारण माझ्यात तुम्ही त्याला बघा, त्याच्यात तुम्ही नाही बघू शकत त्याला, म्हणून माझ्यात बघा. असाच तुम्ही युट्यूबला सगळे प्रेम द्या. आणि क्रिशा घरत हिचा पण इंस्टाला आयडी येणार आहे नवीन. आजपासून आई एकविराच्या चरणीपासून आपण खोलणार आहोत. तुम्ही भरभरून प्रेम द्या. जी आई एकविराचा रोल केला आहे क्रिशा घरत, आणि बघू शकता तिला पण भरभरून प्रेम द्या. आणि आयडी चालवा माऊलीच्या नावाशी. बघितलं गेल्या वर्षी आई एकविरा काढलेली घोड्यावर माऊलीवर. पहिल्या वर्षी नुसती एंट्री केली आपण, दुसऱ्या वर्षाला आई एकविरा काढली, त्यावर लिहिला नवी मुंबईची मानाची पालखी. तर यंदा वेगळा म्हणून आकर्षक आई एकविराचा आई एकविरा, तर आई एकविरा बनवला आहे. बघू शकता हे रोल छोटासा दिलेला आहे आपल्याच मुलीला. कारण कसं असतं, घोड्यावर जो बसायचा रोल तो पहिला आपल्या मुलीला शिकवायला पाहिजे. आणि इथे तुम्ही आले जेव्हा आई एकविराचा रोल करून पोट गेली, भरभरून लोकांनी प्रेम दिला ना, भरभरून. खरं सांगतो तिथं सगळे म्हणजे फोटो काढलं हिचा आई एकविराच्या रोलमध्ये. असाच बघा आज यंदा वेगळाच काहीतरी केलाय. आणि त्याची जी आत्मी आहे ती आपला शुभम दादा, म्हणजे हा गेल्या वर्षी पण एकविरा बरोबर आहे, एकविरा प्रेम मंदिराची दादाने ती केलेलं आहे. आणि दादाने जो मेकअपचा वरचा सीन आईचा कुंकूचा काम आहे तो दादाने केलेला आहे. म्हणजे दरवर्षी दादाचा हात लागतोय माऊलीच्या वर, खरं सांगतोय. आणि बघा इथंच आहे दादा, सॉरी थोडा माझा लक्ष नाही मी बोलण्याच्या. शुभम दादा, आणि शुभम दादांचा मी एक सांगतोय, शुभम दादाचा जेवढा फॉलोअर्स आहे तेवढेही आम्हाला प्रेम द्या. आम्हालाच नाही सगळ्यांनाच द्या. मी मजा त्याला काहीतरी कॉमिक आपल्याला व्हायला पाहिजे, बरोबर नाही? म्हणून आपण आईचं काम करतो म्हटलं तर ते पण कमी पडतील आपल्याला ना. हे मोजताना आणलं तेवढं. हे आणखीन एक सांगतो मी तुम्हाला, एक कारण सांगण्याचं कारण काय माहितीये का? सांगण्याचं कारण काय बघा, जर आपण खरं मन भावना आणलो ना तर सगळ्या गोष्टी होतात. आता मला इथे येण्याचा खर्च आहे, टेम्पो कर, हे कर, ते कर. पण नवी मुंबईच्या मानाची पालखीला घोडा घेऊन चालू तर मला टेम्पोवाला मध्ये फ्रीमध्ये दिला. त्याने सांगितलं सीएनजी भर, फक्त गेल्या वर्षी तुम्ही सीएनजी भरली समजा. पण बघा म्हणजे काहीतरी आपण पण काय घेत नाही. आता गेल्या वर्षी तेवढी मोठी एकविरा काढली. आता दादाचा बिझनेस आहे, पण तो त्या टायमिंगला बिझनेस बाय बिझनेस, धंद्याच्या टायमिंगला धंदा. आता गेल्या वर्षी एकविरा काढली त्यांच्या टीमनी, पूर्ण नवी मुंबईची मानाची पालखीचं नाव लिहिला. पण 1 रुपया नाही दादाने घेतला. दादा खरी गोष्ट आहे. आणि मी पण येतोय भक्तिभावानं, ज्याला फेमस होत आहे त्यांनी नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला यावं. मी खरं सांगतोय, बरोबर ना दादा? आणि आता यंदा माझ्या मुलीने रोल केला, म्हणजे वेगळाच पाहिजे एकविराचा रोल, म्हणजे एकविराचा रोल केलेला आपण. तेव्हा भरभरून प्रेम द्या इथे आपल्याला. चला आईवरती ऍक्च्युली निस्वार्थ प्रेम करा. जी भक्ती भावना आहे ती निस्वार्थ करा, म्हणजे त्याचा फळ नक्की तुम्हाला मिळणार आहे. सो आई माऊलीचा एकविरा माते की जय, आई माऊलीचा. सगळ्या क्षेत्रामधले फ्रेंड सर्कल आहे आणि आपल्याला भेटले पायल. आणि पायल उत्कृष्ट गाणं गाते, तर आपण तिचा गाण्याच्या रूपामध्ये तिचा मनोगत ऐकूया. एकविरा माय माझी एकविरा माय, भक्ताव तुझी माया हाय. एकविराय माझी एकविराय, भक्ताव तुझी माया हाय. तुझ्या पदरान माऊले सुखाची छाया हाय. तुझ्या पदरान माऊले सुखाची छाया हाय. ए सत्वाची माझी आई माऊली माय नांद
माऊलीचा माझ्या एकविरा आईचा. तिने जो गाणी गालेला आहे आई एकविरेचा, खरं सांगते प्रत्येकाच्या मनात भावना आहे आई एकविरे चरणी गाणी झालंच पाहिजे न. ताईने आता पाहिजे तिने गाणी गालाय ना, तिचा गाणी आहे त्याला सपोर्ट द्या आणि आणखीन पुढे पुढे न्या. कारण आपला आगरी कोली कराडी समाजाचा म्हणजे आपला माणूस कुठेतरी पुढे झाला दादा, बरोबर की नाही? आई एकविरेच्या नावाशी ना, आई एकविरेच्या नावाशी बरेच जण बाहेरचा फायदा उचलतात. यूपी बिहार वाले हा भाई यूपी से और आई एक तर मग आपण आगरी कोली का नको पुढे जावा दादा, तुम्हाला कसं वाटतंय? खरी गोष्ट का नाही? असाच प्रेम द्यावा आणि आपल्या गावाला ना पुढे न्या आग्र्याला. काय सांगते सगळे फॉलो करा, सगळ्यांचं कोणचा खालचा अकाउंट असला आणि छोटासा लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. कारण आपण आपलं मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. आई एकविराच्या चरणी हीच प्रार्थना आहे आणि भरभरून सगळ्याही प्रेम दिला आणि प्रत्येकाही पालखीला नीट जा, नीट या. कारण आज 4 दिवस तुम्हाला जायचं असतंय पायी वाटी. खरं तुम्हाला सांगतोय एकमेकाला साथ देऊन जा, एकमेकाला साथ देऊन रिटर्न या आरामात. भरभरून प्रेम द्या. आई एकवी चरणी त्यांना हीच करतो. चला पाय टेकून नमस्कार करतात. दोन्ही पाय नमस्कार. बघू शकता आई खूप सुंदर रोल बनवला आणि तिथं आई छोटीशी घोड्यावर बसलेली आहे. बघू शकता माऊली घोड्यावर. खरंच माऊली घोड्यावर आई आईचा आशीर्वाद आता गरिबांवर राहू द्या.
बाकी रहा. मूर्ती लहान कीर्ती महान आहे दादाची. आई पक्ष आले आई दादा आई एकविराच्या चरणी आले अशीच माणूस चालले दादा एकविरा माते की दरवर्षी माऊलीला मान देत आहे. आज आमची फॅमिली पूर्ण इथं आलेली आहे बघू शकतो. आईचा एकविराचा आशीर्वाद शैलदादा काय तरी पण असाच राहू दे आणि माऊलीवर सुख शांती माऊलीला अजून जो त्रास होते तो जाऊ दे सगळा. आई एकविरा माते की दिवा पाटला साहेबांचं नाव मिळलंच पाहिजे. भूमिपुत्रांच्या आमच्या बापाची
काकू 1 मिनिट. चला भाविकांनी कृपया सहकार्य करा. चक्रा पालखीपासून दूर काढा. भाविकांकडे चक्रा पालखीपासून दूर काढा. पालखीचं पावित्र्य राखा. आपण सर्वांना विनंती आहे, पालखीचं पावित्र्य राखा. 3 दिवस मोठ्या भक्तिभावाने पालखीची सेवा करीत आहोत. त्यामुळे कोणी पुढे येऊ नका, कोणी पुढे येऊ नका. थांबा, इव्हेंट संपू द्या. आवाज सोडा, आवाज सोडा. रांगोलीसाठी आलेले दरवर्षी असताना आईच्या सेवेसाठी बघू शकता माऊली फॅन आहेत आमची माणसं आहेत. गेल्या वर्षी पण आम्ही एकत्र होतो ना, यंदा पण आपण एकत्र असाच युट्यूबला प्रेम राहू द्या. आईच्या कार्यक्रमाला पुन्हा आमच्या माऊलीवर प्रेम ठेवा सगळ्यांनी. आणि आपल्या शुभम दादा मागे लक्षाला आहे, त्याचं लक्ष नव्हतं, आपण त्याला लक्ष नव्हतं. शुभम दादाची सगळी टीम आहे आणि ती मन भावना सगळ्यांना खर्च घेताना ती रांगोली काढतात. आता माऊली त्याच्या उभा आहे आणि त्याही चांगला माऊलीला उभा राहू द्या. आता आईची पालखी निघेल. अख्ख्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नाही इथं आमच्या माऊलीचं नाव नाही. कसं आहे पुरणपोळ शेलतं. आई माऊलीचा फुल व्हायरल करा. आमच्या बाकीमध्ये पैसे पण नाही घेतले. थोडा थोडा लागून आला. फक्त टेम्पो भाडा दादानी घेतला. टेम्पो भाडा त्यांना सांगितलं द्या आपला टेम्पो. हा दादाचा मान आहे. या पालखी तुम्ही प्रत्येक पालखीला त्याला बोलू शकत का? आई माऊलीचा आशीर्वाद आणि आपल्या माऊलीचा दादाचा असाच राहू दे. दादाला असाच मोठा कर. याच्या पुढे पण आई माऊलीची अजून एक दादाला माऊली सारखाच एक घोडा दिलेला आहे. त्याचं नाव काय दादा? जय एकविरा. मित्रांनो बघू शकता आपण मला अभिमान आहे आपला आगरी कोली दादा. मी नाव नाही घेणार. मी बेलपाडकर. मी नाव नाही घेणार कारण त्यांचं नाव घेण्याची आपली हिंमत नाही आहे. बघा दादांचं प्रेम भरपूर आहे आपल्या युट्यूबला करा सांगते इंस्टाला. पण दादाला आपण विचारूया माऊलीचा कार्यक्रम कसा वाटला? माऊलीचा कार्यक्रम फक्त पालखीलाच नाही, तुम्ही कुठेही इव्हेंटला जा जिथं माऊली असते ना तिथं कार्यक्रम एकदम भारी असतं. आणि ती माऊलीला म्हणजे माऊलीची जी सेवा करतायत ना तीच सेवा माऊली यांना देते, दरवेळी देते. कारण भारी असते एकदम कार्यक्रम. दरवेळी कुठलाही कार्यक्रम असतो माऊलीचा कार्यक्रम भारी असतो. का तो आशीर्वाद आहे दिलेली आहे ना तुला परमेश्वराने दिलेली ती धन आहे परमेश्वराने दिला तुला. आणि तू जपते पण तसा त्याला. पण त्याची ते सेवा एकदम भारी करतं. त्याच पद्धतीने त्याचा कार्यक्रम असतो. आणि खरं सांगते तुम्हाला म्हणजे मला अभिमान वाटतंय का आपल्या आगरी कोल्यांच्या आपला यो माऊली आलाय. खरं सांगते मला आणखीन एक माझे थोडं कंप्लेंट आहे का जे आपले आगरी महोत्सव होतो त्यांना आम्हाला डिमांड नाही देत. तयारी सांगते राग आला तरी चालेल. तुला नाही सांगतोय
अरे आपला आगरी घोडा आहे, विचार करा तुम्ही. बोलवा महोत्सवाला जसा पालखीला बोलवतो. तुला आताच सांगतोय, जिथं माझा म्हणजे थोडा जरी हातभार असेल ना एखाद्या महोत्सवला, तिथं माऊलीला 100% इन्व्हिटेशन देईन मी. यावेळी गव्हाण महोत्सव झाला, मला काय म्हणजे लक्षात तेवढं आलं नाही, त्याबद्दल खूप खूप सॉरी. नाही, कारण- पुढच्या वेळी तुझा माऊलीचा इव्हेंट 100% असेल. कारण मी पैसे आणि नाही ऐक ऐक, हा ही गोष्ट आहे, माऊलीची एक मोठी गोष्ट आहे की गोरगरिबांच्याकडे तो पैशांची डिमांड कधीच करत नाही, त्याचा माऊलीचा खेळ करताना. तर खरंच भारी वाटतं तुला भेटून. एकदम जोश असतं, जेवढा माऊलीमध्ये जोश असतं ना तेवढा याच्यामध्ये जोश असतो. आणि पालखीसाठी तर मी फ्री मध्येच जातोय, पण भाविक बघतात काही जण टेम्पूचा खर्च काढतात. खरा सांगायचं म्हणजे मी नाही, बाकी माझा घोडा मी कधी टेम्पूचा त्यांना सरळ सांगते टेम्पू तुम्ही करा. पण मी का बोलते तुम्हाला तेव्हा सांगते, आगरी महोत्सव मध्ये मी का बोलते, कारण आपला आगरीचे मुलं आणि तुम्हाला खरं सांगते सॉरी, इकडे माझा दादा आलाय तर दादाला बोललो म्हणून हसतो. दादा वगैरे आगरी गाठी मस्त होईल तेव्हा बोलवीन तुला. बघा घाटी महोत्सवाला बोलवत नाही. बोलण्याचं कारण काय माहिती का दादा, आपण आगरी कोली आहोत बरोबर. आणि आपल्याच्या मुकाप्राणी काम करतो. नाही बरोबर आहे, तर हे मला खरी पण नाही, गोष्ट मी काय सांगते ना, मला पण असं तेच वाटतं की आपल्या आगरी कोल्यांचा सन्मान जर आपल्या आगरी कोली लोकांनी नाही केला तर मग कोण करील? बरोबर आहे ना? होणार तुला. बघ तुला इन्व्हिटेशन येणार, याचे फेस्टिवलचे इन्व्हिटेशन 100% कारण येणार. आपण पैसे नाही मागू, फक्त तुम्ही प्रेमापोटी नुसतं फक्त माऊलीला विसरा. त्याच्यामुळे मला पण ओळख एक अभिमान वाटतं मला का पहिला आपण टिकटॉक इंस्टाग्राम खोलला का घाटावली लोक दिसायचे, म्हणजे हा. पुण्या साईडचे लोक, नाशिकचे. पण आता जर आपण इंस्टाग्राम खोलला का आगरी कोली लोक दिसतात, जय आगरी तो एक अभिमान वाटतो मला. नाही, खरी चांगली गोष्ट आहे. जय आगरी कोली. तर मित्रांनो इथं बघू शकता आपल्या कल्याणचे अध्यक्ष पालखीचे दादा आलेले आहेत. खरं सांगते मनोज दादा आणि ही टीम पूर्ण. आणि तसेच बघू शकता आपले दादा युट्यूबर. खरं सांगताय. आणि इकडे तर बघू शकता तुम्ही सगळं आपल्या ब्लॉग मध्ये. आणि काय अभिमान काय वाटतं माहिती का, हे समजलं गेलं आम्ही आगरी आहो, आम्ही आगरी आहो. म्हणजे आगऱ्यांच्या लोक दिबा पाटलांचं नाव मिळलंच पाहिजे दादा. 100% भेटेल. आपण जेवू आपण. तिला जेवू जाऊच. आपण. कारण आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेले, भूमिपुत्रांच्या भाऊ बापाची, आमच्या भूमिपुत्रांची आहे बापाची भावा. आपल्या बापाची जागा आहे. हा, जय आगरी कोली. आम्ही फक्त भूमिपुत्र, जय आगरी कोली जय. त्याचा पैसा तक्र भाऊ खरी गोष्ट का नाही? खरी गोष्ट आहे. आम्ही का त्याला यांनी बोलू पण सांगताय, आग्र्यांची नंदी कधी लागू नका. आगरी कोली दादानो, ताई काय बोलते बघा, गेल्या वर्षी पाय मोरला माझा ताईच्या मुलं. ताई खरी गोष्ट का नाही? पण तिने ताईने ओळख दाखवली, दादा तुमच्या पायावशी गाडी गेली व्हिडिओ बनवताना. मी कॉमिक व्हिडिओ का बनवते, राग नको म्हणू, लाईव्ह मधून व्हिडिओ सांगते. हा, तर एक कॉमिक पाहिजे आगरी कोल्यांच्या नामचं. दादा एक आईच कॉमेंट आहे, पण आम्ही पण पाहिजे. पोरांपूर खेळतोय पण जास्त खेळायचा नाही तर माग पडतोय. माझ्या मुली तुम्हाला लागलेला तर मला जरा बेकार वाटलं. बेकार वाटलेला राहू द्या, असाच प्रेम राहू द्या आमच्यावर.